बघतायत, त्यांच्या प्रतिक्रिया कळवतायत. हसबनीस बखळ हिंदुस्थानातील हा 7वा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून 131वे वर्ष साजरा करणारं हसबनीस बखळ शनिवार पेठेतलं मंडळ आहे. हे मंडळ देखील आता मुख्य मिरवणुकीमध्ये सहभागी झालेलं आहे. मी पांडुरंग सांडभोर, आमचे मित्र पत्रकार जे इथे आहेत, पुण्यातील अनेक राजकीय घटनांचे वारसदार, पुण्यातील अनेक राजकीय घटनांचे निरीक्षक म्हणून पांडुरंग सांडभोर गणेशोत्सव आणि राजकारण आणि गणेशोत्सव आणि समाजकारण याची सांगड घालताना अनेक वर्षांची तुमची पत्रकारिता आहे. तर तुमचे काय निरीक्षण आहेत पांडुरंगजी? सर, आम्ही समाधान चौकात आलेलो आहोत. आता तुम्ही हे जे दृश्य पाहताय की हिंदुस्थानातील 7व्या नंबरचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शनिवार पेठेतील हसबनीस बखळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे आपले 131वे वर्ष साजरे करून मोठ्या दिमाखाने लक्ष्मी रस्त्यावर मुख्य मिरवणुकीत सामील झाले आहेत यावर्षी. आणि आता ही गजत मिरवणूक चालू आहे. आणि इकडे जर तुम्ही पाहत असाल तर दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी उमंग मलज रथ तयार करण्यात आलेला आहे आणि आता तो पूर्ण करण्यात आलेला आहे. आणि आता ही मिरवणूक इथे 4 वाजता सुरू करण्यात येईल. बरीच गर्दी आहे. तुम्ही पाहू शकता शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वजण गर्दी करत आहे. पाहू शकता इथे मंदिराच्या बाहेर मूर्ती अजून जागेवरच आहे. तोरण तसंच दर्शन यासाठी इथे रांग लागलेली आहे. कडेकोट बंदोबस्त आहे. मंदिराच्या आतील हा परिसर आहे जिथे तोरणं स्वीकारली जातात. तर आपण इथे या रस्त्याने बाहेर आलो आहोत. इथे पुन्हा रथ आपण पाहत आहोत. जवळजवळ पूर्ण झालेला आहे. आणि आता इथे तुम्ही पाहू शकत असाल ABP माझातर्फे दाखवण्यात आलेली दृश्य आहे की आतमध्ये जिथे मांडवामध्ये गणपती बसवलेला आहे तिथे आता विसर्जनासाठी तयारी सुरू करण्यात आलेली आहे. कारण 4 वाजता गणपतीची विसर्जन होणार आहे, मिरवणूक निघणार आहे आणि 9 वाजता विसर्जन होणार आहे. बाकीच्या मंडळांना याचा त्रास होणार नाही. अतिशय स्तुत्य किंवा कौतुकास्पद असा हा निर्णय आहे मंडळाचा. आणि त्यामुळे या सगळ्या विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून ताण पडतो पोलिसांवरती, प्रशासनाला पाहतो आहोत. आणि अवघ्या काही क्षणांमध्ये ही मूर्ती इथून उचलली जाणार आहे आणि रथावरती विराजमान होणार आहे. या सगळ्याची तयारी इथे पूर्ण झालेली आहे. एकीकडे पुण्यातील 5 मानाच्या गणपतींच्या मिरवणुका सुरू आहेत. रथासाठी बैलगुजोडीची पण इथे व्यवस्था केली गेली आहे. आणि आता तुम्ही इथे गर्दी पाहू शकता. प्रचंड गर्दीमध्ये आता मिरवणूक सुरू होणार आहे. मंदिराच्या बाहेरचा हा परिसर आहे. इथे सजावट तुम्ही पाहू शकता. इथून पुढे मांडवात म्हणजे जिथे गणपती बसवलेले आहेत दगडूशेठ हलवाई गणपती त्यांची मूर्ती जिथे आहे आणि तिथेच हे कसबा गणपतीची मिरवणूक तुम्ही इथे पाहू शकता. मानाचा पहिला गणपती विसर्जनासाठी आता लक्ष्मी रस्त्यावरून जात आहे. आता इथे लक्ष्मी रस्त्यावर अलका टॉकीज चौकात आल्यानंतर तिथे आरती आणि प्रसाद देऊन नंतर विसर्जन होतं. तांबडी जोगेश्वरी विसर्जन सोहळा तुम्ही पाहू शकता इथे. नदीकाठचा परिसर आहे हा, जिथे घरगुती गणपतींचं विसर्जन चालू आहे.
इकडे पार्किंगची व्यवस्था देखील केलेली आहे. इथेच गाड्या पार्क करून लोक लक्ष्मी रस्त्यासाठी जात आहेत मिरवणुका वगैरे पाहण्यासाठी. इथे घरगुती गणपतींचे विसर्जन होत आहे नदीकाठी. हौद देखील आहे आणि नदीमध्ये देखील विसर्जन झालं आहे. आता पुन्हा आलेलो आहोत आपण हसबनीज बखळीच्या गणपतींच्या मिरवणुकीमध्ये. इथे बायका देखील आनंद घेत आहेत मिरवणुकीचा.
मिरवणुकीत सामील झालेले आहेत. इथे पाहू शकता दगडूशेठ हलवाई गणपती बरोबर 9:15 वाजता या गणपतीचं विसर्जन होऊन ते परत आपल्या जागेवर चाललेले आहेत. गेली 2 वर्ष दगडूशेठ हलवाई गणपती सातत्याने 9 ते 9:30 या दरम्यानच त्यांचं विसर्जन संपन्न करून राखीच्या मंडळात विसर्जनापूर्वीची